ज्या घडीची महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी बातमी आहे की छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा कोसळला. छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा पंतप्रधान मोदींनी च्या हस्ते 12 डिसेंबर रोजी 2023 रोजी त्याचं उद्घाटन झालं होतं. तोच पुतळा महाराष्ट्रात आज कोसळल्याची घटना महाराष्ट्रात घडली आणि या घटनेला महाराष्ट्र सगळा हळहळलाय. सर्व माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. शिवाजीराजांचा मालवण समुद्र किनारे असणारा पुतळा आहे तो कोसळला आणि या मागात सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते की छत्रपती शिवाजीराजांचा जो काही पुतळा आहे तो पुतळा पर्यटन आणि तिथल्या सार्वजनिक बांधकाम जे आहे त्यांनी वारंवार ज्या ठेकेदारांनी जो पुतळा छत्रपती शिवाजीराजांचा तयार केला त्याला सांगितण्यात आणि पत्र पाठवलं होतं की हा पुतळा याला गंज लागलेला आहे, याचे नटबोल्ट गंजले आहे, हे लवकरात लवकर काम झालं पाहिजे. म्हणून त्या ठेकेदाराने किंवा त्या कॉन्ट्रॅक्टदाराने याच्याकडे दुर्लक्ष केलं. यामुळे त्याच्या आरटीसी त्या कंपनीचा मालक आणि त्याचा ठेकेदार त्याच्यावर पुन्हा नोंदवला आहे. आणि त्यानंतर राज ठाकरे काय म्हणतात ते आपण पाहू. की राज ठाकरे म्हणतात की नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा पुतळा गैरदर्शनी बनवलेला आहे आणि हे कोसळणं खरं तर महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाब आहे. हे व्हायला नको होतं आणि येणारा जो पुतळा आहे त्याची चाचणी त्यांनी केली होती का असा देखील प्रश्न त्यांनी उद्भवला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोलजी कोल्हे काय म्हणतात ते आपण पाहू. की शिवरायांचा पुतळा म्हणजे केवळ पुतळा नसतो, त्यामध्ये शंभू आणि शिवाजी महाराज यांच्या भावना असतात आणि ते ऊर्जा स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं ऊर्जा स्थान आहे आणि ऊर्जा स्थान कोसळणं म्हणजे हे खरं तर दुर्दैवी बाब आहे आणि यामुळेच हे खरं तर हेळसाळ आहे आणि यामुळे शिवप्रेमींना याची चीड निर्माण होते असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलेलं आहे. शिवरायांचा पुतळा हा ढासळ कोसळला यामुळे जितेंद्र देशमुख काय म्हणतात राजे माफ करा ट्विटर मार्फत त्यांनी सांगितलेलं आहे. अमोल कोल्हे हेही म्हणाले की छत्रपती शिवाजीराजांनी 400-350 वर्ष झालं सिंधुदुर्ग पाण्यात उभारला. तो सिंधुदुर्ग त्याचा एक दगड तुषार न ढासळला आणि तो आजही दिमागात पाण्याच्या मार खात उभा आहे. मात्र हा पुतळा कोसळतो कसा त्यांनी असा सवाल उपस्थित केलाय. त्यानंतर संजय राऊत काय म्हणतात की संबंधित जे काही खाते आहे त्या मंत्र्याचा तात्काळ राजीनामा द्या आणि या सर्व आढाव्यावर उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतात ते पाहू. की मी कलेक्टरला विचारलंय. कलेक्टरची माहिती अशी आहे की तो की तिथं असणारा जो सोसायट्याचा वारा आहे तो वारा 45°C एवढा होता, भयंकर वारा होता. त्यामुळं हा पुतळा कोसळला असावा असं तिथले कलेक्टर आणि मुख्यमंत्री म्हणताय. आणि मग मुख्यमंत्र्यांनी पुढची घोषणा काय केली ते पाहू.